सर, शिक्षण आणि म्युझियम याचं फार जवळचं नातं आहे आणि त्या संदर्भात आपण अनेक कार्यक्रम घेत असतात, तर त्याविषयी थोडं सांगाल आम्हाला? प्रियांकाजींनी जसं सांगितलं की खास आता ह्यांचा जो ग्रुप होता ह्यांच्यासाठी बनवलेल्या ह्या ॲक्टिव्हिटीज होत्या की अंध मुलांना ब्रेल लिपीमधून माहिती दिलेली आहे. काही वस्तूंना जिथे आमच्या म्युझियममध्ये खूप ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तू, सगळ्या वस्तूंना हात लावू देणं शक्य नाही, पण मग त्या मुलांना खास सवलत देऊन दगडी मूर्तींना हात लावून देऊन त्यांच्या सेन्सेसना एक स्टिम्युलेट करून त्यांच्या मनामध्ये काहीतरी विचार घालणं ही आमच्यासाठी सुद्धा एक खूप क्रांतिकारी कल्पना होती. हे फारच छान उपक्रम होता. याच्याशिवाय एक असा आणखीन एक आम्ही उपक्रम केलेला आहे की ज्यांना म्युझियमपर्यंत येता येत नाही कुठल्याही कारणांनी, तर आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो. तर ह्या विचारातून आम्ही एक म्युझियम ऑन व्हील्स म्हणजे एक बस बनवली आहे, सुसज्ज बस, आणि याला आर्थिक सहाय्य लाभले भारत सरकार, संस्कृती मंत्रालय आणि सिटी बँक. आता या बसमध्ये आम्ही टेम्पररी एक्झिबिशन केलं. सध्या त्या एक्झिबिशनमध्ये आहे हरप्पा संस्कृती. आता याचा उद्देश असा आहे की जे येऊ शकत नाही आम्ही त्यांच्यापर्यंत जातो. ही व्हिजिट असते विनामूल्य. तुम्ही आम्हाला कळवायचं की ह्या दिवशी तुम्ही इथे या, तुम्ही आम्हाला जागा द्यायची आणि विजेचा पुरवठा द्यायचा. आम्ही तिथे येतो आणि माहिती सकट ते एक्झिबिशन तुम्हाला दाखवतो. तर हा फार आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. अलीकडेच आम्ही कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये फिरून आलो. तिथे आजूबाजूच्या गावातल्या मुलांनी आणि ते थक्क झाले की एक अशी बस आणि हे म्युझियम असं काहीतरी असतं हे त्यांनी पहिल्यांदा पाहिलं त्यांच्या आयुष्यामध्ये. तर हा त्यांच्याकरता खूप रोमहर्षक प्रसंग होता. आमच्यासाठी सुद्धा होता की शेवटी आमचा उद्देश सफल झाला हे करण्याचा. ह्या दोन नंतर मग आम्ही दोन ॲक्टिव्हिटीज नंतर आणखीनही काही ॲक्टिव्हिटीज असतात की जिथे मुलं आलेला म्हणजे लहान थोरांसाठी सगळ्यांसाठी ॲक्टिव्हिटीज आहे. तर आमचा उन्हाळ्यातल्या शिबिरं असतात, त्या म्युझियम किड्स क्लब, तर तो लहान मुलांसाठी आहे. मग भारतीय संस्कृतीमधल्या ज्या आपल्या कला आहे, पारंपरिक लोककला, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या व्यक्तींसाठी सुद्धा त्या कला आम्ही त्याच्यासाठी एका NGO बरोबर कोलॅबोरेट करून त्या ॲक्टिव्हिटीज बनवतो. म्युझियमची ही सफर तुम्हाला नक्कीच आवडत असेल माझी खात्री आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला अनेक प्रश्नही पडले असतील, तर जरा या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. आपल्याला काय विचारायचंय? बऱ्याच लोकांना नाणी संग्रह करण्याचा छंद असतो किंवा काही लोकांकडे वडिलोपार्जित भांडी असतात किंवा काही शस्त्रास्त्र असतात. तर ती शस्त्रास्त्र किंवा त्या नाणी त्या लोकांनी घरामध्ये संग्रही ठेवाव्यात की एखाद्या संग्रहालयामध्ये त्या नेऊन द्याव्यात? काय सांगाल सर? फार चांगला प्रश्न आहे यांचा सुद्धा. वस्तू संग्रहालयाजवळ दिल्यानंतर त्याचे अनेक फायदे आहेत. ते अनेक लोकांपर्यंत पोहोचणार, त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाणार आणि लोकांपर्यंत पोहोचताना योग्य रीतीने माहिती सकट ते पोहोचलं जाणार. आणि शिवाय बरेचदा ते ज्यांनी डोनेट केलेलं आहे, ज्यांनी ते गिफ्ट म्हणून दिलेलं आहे, त्यांच्या नावासकट ते जातं. तर तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने किंवा तुमच्या पूर्वजांच्या नावाने एखादी वस्तू दिली तर त्या नावासकट ती डिस्प्ले केली जाते. तर एका प्रकारे तुमच्या वडिलोपार्जित आलेली वस्तू सुद्धा ही लोकांपर्यंत नावासकट पोहोचते. अनेकदा आमच्या घरात अशा वस्तू असतात की आम्हाला त्याचं ऐतिहासिक महत्त्व कळत नाही. अशा वेळेसही आम्ही तुमच्याकडे माहिती. बिलकुल बिलकुल. आमच्याकडे खूप जण येतात की आमच्याकडे अमुक एक नाणं आहे, आता ते नाणं कुठलं आहे, तर मग आम्ही त्यांना ते शक्य असेल आम्ही त्याच्यावर जे इन्स्क्रिप्शन आहे ते करून देतो किंवा आमच्याकडे असलेल्या नाण्यांबरोबर त्याची तुलना करून त्याचा काळ कुठला आहे हे शोधून देतो. ते किती महत्त्वाचं आहे, ते खरं आहे की खोटं आहे हे सुद्धा आम्ही सांगू शकतो. पण आम्ही व्हॅल्युएशन करत नाही. आपल्याला काय विचारायचं? पंढरपूरमध्ये जी विठ्ठलाची मूर्ती आहे त्या मूर्तीची झीज होत चालली, झीज थांबवण्यासाठी काय केलं जातं? त्याच्या पंढरपूरच्या मूर्ती म्हणजे आतापर्यंत मला असं वाटतं, मी पूर्णपणे मला ह्याची कल्पना नाही आहे, पण मी असं ऐकलंय की त्याच्यावरती जो अभिषेक करत होते आत्तापर्यंत तो आता थांबवलेला आहे. त्याच्यानंतर जिथे जिथे त्याच्या ज्या ज्या प्रकारे त्याची जीत झाली होती, ज्या घटकांमुळे झाली होती, त्या सगळ्या घटकांवरती परत तिची झीज होऊ नये म्हणून ते जे त्याला जे कारणीभूत घटक होते त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलेली आहे. आता मी मगाशी म्हटलं ना की मला म्युझियमला जावंसं वाटतंय. माझी इच्छा इथे छोट्या प्रमाणात पूर्ण झालेली मला दिसते. सर, नेमकं काय म्युझियम आणि शिक्षण ह्याचा संबंध कसा आहे तो? तर आपण शिकतो ते शाळेमध्ये, त्याच्यात तुम्हाला पुस्तकं आहेत, परीक्षा आहे, परीक्षेचं निकाल आहे, निकालांचं टेन्शन आहे. पण वस्तू संग्रहालयातून शिक्षण जे आहे ते अनौपचारिक आहे. इथे तुम्ही यायचंय, तुम्हाला काहीही बंधन नाही आहे,
फक्त तुम्ही जर एक केलं की तुमच्या शिक्षकांनी नियोजन करून आलं की मला अमुक अमुक हा दिवशी हा विषय शिकवायचा आहे, तर फार उत्तम चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो. पण आता इथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या किंवा ज्याला जसं पाहिजे तसं त्या दृष्टीने त्या वस्तूंकडे बघायचं. कोणाला ती वस्तू कुठल्या धातूपासून बनवली आहे किंवा दगडापासून बनवली आहे, त्याचा काळ कुठला आहे, त्याची लांबी रुंदी ती कशी दिसते. तर याचं मी एक असं मजेदार उदाहरण देऊ शकेल की एखादा चित्रपट अभिनेता, तुमच्या आवडीचा अभिनेता, त्याचं टी व्हीवर किंवा चित्रामध्ये चित्र बघणं आणि प्रत्यक्ष तो समोर आल्यानंतर तो समोर आल्यानंतर तुम्हाला जे अट्रॅक्शन येतं आणि रोमांचक वाटतं, तसा हा अनुभव असतो. आता मी याच्याकडे वळतो, पण त्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये हडप्पा सिव्हिलायझेशनच्या वेळी ती जी डान्सिंग गर्ल किंवा नर्तिका ती आकृती पाहिली असेल. पण ती पुस्तकात पाहिल्यानंतर तुमची कल्पना काय होते? तर मग आता ही वस्तू जर तुम्हाला प्रत्यक्ष बघायल्यानंतर तुम्हाला परत एक आश्चर्याचा धक्का बसेल की तुम्ही म्हणाल की कारण माझं तरी कल्पना व्हायची की मी शाळेत असताना ती असं वाटायचं की ती ॲक्च्युअल प्रपोर्शनचे म्हणजे जसा मनुष्यची लांबी जसं असतं तेवढी असेल, पण ही एवढीशी आहे. तर ही तुम्हाला मी आधी दाखवतो आणि ह्याच्यातून तुम्हाला वस्तू संग्रहालयाचं महत्त्व कळेल. ही इतकीशी आहे, खरोखर सुद्धा आकृती ही इतकीशीच आहे. तर ही आकृती ज्या या किटचा भाग आहे, ही आम्ही अशा उद्देशाने बनवली आहे की ही पेटी ही शिक्षकांनी शाळेत न्यायची आणि याच्यातल्या वस्तू ज्या आहेत ह्या टीचिंग एड्स म्हणून त्याचा वापर करायचा. तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आणि याच्यामध्ये मुलांना हात लावता येईल. आणि आता याच्यामध्ये आणि ह्याचा उपयोग तुम्ही ज्या शिक्षक शाळेमध्ये मुलांना प्रकल्प करायला देतात, प्रोजेक्ट्स, तर याच्यामध्ये तुम्ही त्याच्यातले चित्र वापरू शकता, त्याचे फोटोग्राफी करू शकता, त्याचं झेरॉक्स करून तुम्ही वापरू शकता. तर मी इथून हे दाखवायला सुरुवात करतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे ही माहिती पुस्तिका. याच्यामध्ये नकाशे आहेत आणि इतिहासाच्या पुस्तकामध्ये फार मर्यादित माहिती आहे आणि नवीन जे काही संशोधन झालं आहे ती माहिती त्याच्यामध्ये येत नाही. ते पुस्तकं कधीतरी याच्यामध्ये नवीन संशोधन आल्यानंतरची माहिती आहे ती आहे. मग याच्यामध्ये हे रंगीत छायाचित्र आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या आकाराचे पुस्तकामध्ये आपल्याला फार छोटी दिसतात. तर जिथे तुम्हाला स्लाईड शो करणं शक्य नाही तर हा चार्ट्स तुम्ही दाखवू शकता. त्याच्यामध्ये या वेगवेगळ्या मुद्रांची चित्र आहेत. खेड्यापाड्यातल्या किंवा लांबच्या शाळेमध्ये सगळ्यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करण्याची सोय नसते. मग अशा वेळी ही जसं पेटी नेली तर याच्यातून तुम्हाला ह्या चित्र खरोखर दाखवता येतील. हा हडप्पा सिव्हिलायझेशनचा साईट मॅप दिसतोय. तिथे ग्रेट बाथ किंवा स्नानगृह हे कसं दिसतं ते दाखवलेलं आहे. हे सुद्धा त्याचेच एक विटांची बांधणी करून कसं करायचे हे दिसेल. ही माहिती पुस्तिका आहे. याच्यामध्ये नवीन संशोधन केल्यानंतर जी माहिती येते ती पण संकलित केलेली आहे. नकाशे आहेत. ही CD आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंटरी आहे की त्याच्या चालत्या बोलत्या आकृती तिथे ॲक्च्युअल त्या साईटवर जाऊन शूटिंग करून तुम्हाला म्हणजे आता मोहेंजोदारो हे पाकिस्तानात तिकडे गेलं, पण आता तुम्ही तिथे जाणं शक्य नाही. तर इथे आम्ही हे व्हिडिओ संकलित करून आणून इथे याच्यात केलेलं आहे. तुम्हाला ॲक्च्युअल तिथे बघता येईल. हा माहितीचा खजाना आहे. खजाना आहे. बिलकुल, तुम्ही फार चांगला शब्द वापरला. आणि मग आता याच्यामध्ये सुद्धा ह्या प्रतिकृती करून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला कोणाला इथे येऊन जवळ येऊन बघायचं असेल तर बघू शकता. या कोणी फक्त सांभाळून पकड, खाली पकड. ही जी आहे त्याचा तुम्ही टेक्स्चर फील करा की ती हाताला लागल्यानंतर ती कशी वाटते. हे खापराचे तुकडे. आता हा सुद्धा एक म्युझियम वस्तू संग्रहालयाचा एक खास उपयोग म्हणा की फायदा आहे की तुम्ही जिथे शक्य आहे वस्तूला हात लावणं तर तुम्ही पुस्तकातून तुम्हाला किंवा याच्यातून कळत नाही, पण आता ती वस्तू कशी आहे, किती वजनाला आहे, त्याचं टेक्स्चर कसं आहे, त्याचा रंग कसा, अगदी जवळून तुम्हाला बघायला मिळू शकतं. आता हिनी जे हे बघते हे त्या काळातले जे मातीची भांडी असायची ज्याच्यावरती अलंकरण केलेलं असायचं, हे त्याचा एक भाग आहे ज्याच्यावरती अलंकरण केलेलं आहे. आता त्या काळातल्या लोकांनी मुलांचा सुद्धा खूप छान विचार करून ठेवला की त्यांना करमणुकीसाठी त्यांना खेळणी पाहिजे. तर हा एक मातीचं पक्षी केलेलं आहे. त्याला हे अगदी त्या काळातल्या मॉडेलवरून किंवा त्या काळातली जी खेळणी होती त्याच्यावरून बनवलेली ही प्रतिकृती आहे. तर ही काडी घातल्यानंतर त्याला चाकं लावायची. आणि हा खेळणं झाला त्यांचं.
हे वा. खेळणं झालं. हे घ्या, हे तुम्ही पण दाखवू शकता. हे काय असेल? हे काय असेल? पझल, मेज आपण ज्याला म्हणतो. हे दाखव, हे काय असेल सांगा. छोटंसं आहे पण तिकडे याच्यावरून स्क्रीनवर दाखवा, कदाचित कळेल ते. हे काय असेल? स्टॅम्प असू शकतो पण ही मुद्रा आहे. नाणं म्हणजे हां, मोहेंजोदारो किंवा त्या हडप्पा सिव्हिलायझेशनची. आणि जसं आपण शिक्का मारतो तर एखादं काही महत्त्वाची वस्तू तुम्ही पॅक केली आणि तुम्हाला ती व्यापारासाठी बाहेर पाठवायची, तर याचं ठप्पा उमटवून सील हे सीलच म्हणतात. तर याच्यावरती तुम्हाला त्या काळातले प्राणी किंवा त्यांच्या रोजच्या व्यवहारामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या दिसतं. नंतर त्या काळातली जी लिपी होती ही सुद्धा हायरोग्लिफिकच आहे, म्हणजे पिक्टोग्राफिक स्क्रिप्ट, जी अजून त्याचं गूढ आहे की ती काय आहे, ती कुठली भाषा बोलत होते हे कळत नाही. तर ही त्याची एक प्रतिकृती आहे. नंतर त्यांना वाटणाऱ्या जे प्राण्यांचं, आता त्यांच्या नेहमीच्या जीवनामध्ये जे प्राणी होते, हे पकड, हा एक बैलाची प्रतिकृती आहे. म्हणजे त्या काळी त्यांच्या आजूबाजूला कुठले प्राणी होते, तुम्हाला त्यांच्या आयुष्याची पूर्ण कल्पना येते. मग हे पकड, हे सांग तुला काय ओळखता येते का त्याच्या आकारावरून? हे आहे खवले मांजर. दाखव तिकडे ते स्क्रीनवरती. हे तर सगळ्यांनाच ओळखता येईल, कासव. तर तुम्हाला आता याच्यातून त्या काळात आयुष्य कसं होतं, की त्यांच्या आजूबाजूला प्राणी कसे होते, ही आणखीन एक आहे आकृती, फार म्हणजे आणि इंटरेस्टिंग आहे. आता आपल्याला देवाच्या कल्पना ज्या असतात, तर त्या काळी देव काय होते, आजच्यासारखे जे आपण रोजची जी पूजा करतो ते देव त्या काळी होते का? तर याच्याकडे बघून तुम्हाला ही मातृदेवता आहे, पण आजच्या कुठल्याच आपल्या देवी किंवा यांच्याशी याचं कुठेही साम्य नाही. जशा आत्ता आपण देवी किंवा देव ज्या रूपात बघतो ते खूप वेगळे होते त्या काळी. तर त्यांचं जीवनशैली, त्यांचे धार्मिक विश्वास, त्यांच्या आजूबाजूला काय होतं, त्यांचं ह्याच्यावरून त्यांचं घरं कशी होती, त्यांचे रस्ते कसे होते, त्यांची नगररचना कशी होती, ह्या सगळ्या गोष्टी ह्या किटमधून आणि फार चांगल्या रीतीने तुमच्या शाळेत तुमच्या जवळ हे तुम्हाला मिळू शकतं. वा. आणि ह्या किटचा आकार एवढासा आहे आणि याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. ही तुम्हाला आमच्या वस्तू संग्रहालयाच्या शॉपमध्ये विकत मिळू शकते आणि फार खूप महाग नाही मिळणार तुम्हाला ती. पण परवडण्यासारखी किंमत. परवडण्यासारखी आहे, अगदी कोणालाही परवडण्यासारखी आहे. वा सर, ही तुम्ही खूप छान माहिती सांगितलीत. इथे शिक्षकांचे चेहरे सुद्धा उत्साहाने उजळलेले दिसत आहेत, कारण नक्कीच मुलांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचा हा एक खूप छान उपाय आहे आणि याचा आपण जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे. असेच आणखीही प्रयोग आपण करत असाल, मला खात्री आहे. आपल्याला काय विचारायचं आहे? आता आपल्याला जुनी नाणी आहेत असं सांगितलं होतं की मी आता 52चा जन्म असल्यामुळं 1 पैसा 2 पैसे जुनी नाणी मध्ये होल असलेला 1 पैसा म्हणजे असे अनेक पैसे होते, हे पाहायला मिळतात. तसेच राजांच्या मुद्रा वेगवेगळ्या आहेत, ते शिक्के आहेत, मोहरा. तर त्या मोहरा कोणत्या संग्रहालयात जास्तीत जास्त बघायला मिळतील हे एक सांगावं मला. त्या मुद्रा ते सगळे आमच्याकडे पण आहेत. त्याच्याशिवाय खास मुद्रा आणि याच्यासाठी समर्पित म्युझियम म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं म्युझियम आहे, जे मुंबईला फोर्ट एरियामध्ये आहे. तिथे तुम्हाला हे सगळी नाणी तर बघायला मिळतील. त्याच्याबरोबर ती नाण्यांचा इतिहास, रुपये किंवा सुरुवात कशी झाली, हे आमच्या म्युझियमचं, आमच्याकडे एक दालन आहे त्याच्यासाठी स्पेशल. तर अगदी बार्टर सिस्टीमपासून सुरू होऊन आत्ताच्या प्लास्टिक मनी, ATM कार्ड, क्रेडिट कार्डपर्यंत हा सगळा प्रवास दाखवला आहे. तो रिझर्व्ह बँकेच्या म्युझियममध्ये सुद्धा आहे. सर, तुम्ही क्युरेटर आहात, तर आम्हाला क्युरेटर म्हणजे काय हे सांगा प्लीज. हां, क्युरेटरला मराठी शब्द अभिरक्षक, पण मला वाटतं तो खूप कठीण आहे. पण क्युरेटर म्हणजे तुम्ही त्याचं क्रिकेटमध्ये तुम्ही नाव ऐकलं असेल, क्रिकेटच्या संदर्भात तिथे जर क्रिकेटची पिच असते त्याचा क्युरेटर असतो. तर तो काय करत असतो, त्या पिचचं काळजी घेत असतो. तिथे सुद्धा वस्तू संग्रहालयामध्ये जो क्युरेटर असतो तिथे ज्या संग्रहित वस्तू असतात त्याची काळजी घेत असतो. पण फक्त त्याचं काम काळजी घेऊनच संपत नाही. तर जसं मी ते व्याख्येमध्ये सांगितलं, ती वस्तू आल्यानंतर त्याचं रीतसर डॉक्युमेंटेशन करणं, त्याचं कन्झर्वेशन करणं, नंतर त्याच्यावरती अभ्यास करणं आणि मग ती प्रदर्शनार्थ मानणं, हे सगळं काम क्युरेटरचं असतं. मगाशी आम्ही ऐकलं की अनुषा यांनी म्युझियमलॉजीमध्ये डिप्लोमा घेतला. तर हे म्युझिओलॉजी म्हणजे नेमकं काय शास्त्र? म्युझिओलॉजीला आपण मराठीत म्हणू शकतो वस्तू संग्रहालय शास्त्र. तर वस्तू संग्रहालयाचं काम कसं चालतं
तिथे काय काय गोष्टी असतात, क्युरेटरनी काय करायचं असतं, जतन संवर्धन म्हणजे काय करायचं असतं, एक्झिबिशन करताना तुम्ही कुठली काळजी घ्यायची असते, डिस्प्ले, प्रेझेंटेशन, अशा निरनिराळ्या अंगाची म्युझियमच्या अंगांची त्यात विचार केलेला असतो आणि त्याचं शिक्षण दिलं जातं. पुण्यामध्ये एका केळकर या व्यक्तीने एक वस्तू संग्रहालय सुरू केले, मग त्याच्याबद्दल काय माहिती सांगाल? सर्वसाधारण व्यक्ती नाही आहेत. दिनकर गंगाधर केळकर ही व्यक्ती आहे. त्यांचा मुलाच्या स्मृतीपित्यर्थ त्यांनी हे वस्तू संग्रहालय तयार केलं आणि या वस्तू संग्रहालयामध्ये त्यांनी स्वतः संग्रहित केलेल्या वस्तू असंख्य प्रकारच्या वस्तू आहेत त्या त्यांनी स्वतःच्या घरामध्ये त्याचं प्रदर्शन केलेलं आहे. फार चांगलं वस्तू संग्रहालय आहे, सगळ्यांनी पाहायला पाहिजे. सगळ्यात पहिली अडचण असते जागेची, नंतर मग आर्थिक सहाय्य, म्हणजे याचं सगळं रखरखाव करणं, विजेचा खर्च, सुरक्षा रक्षक, शोकेसेस, याच्यासाठी प्रचंड खर्च येत असतो आणि जर सरकारी त्याच्यावरती हातभार मिळाला तर फार चांगलं असतं, नाहीतर एका हाती खर्च करणं खरंच कठीण असतं. म्हणजे आम्ही याही पद्धतीने म्युझियमकडे पाहू शकतो की जर आम्हाला काही मदत करायची आहे तर त्यासाठी सुद्धा आम्ही म्युझियमकडे येऊ शकतो. हो, येऊ शकता, पण त्याचे काही नियम असतात. तुम्ही कसे कुठल्या चॅनलमधून तुम्ही अप्रोच करू शकतात, तुम्ही आर्थिक मदत करू शकतात किंवा तुम्ही वस्तू पण वस्तू संग्रहालयाला गिफ्ट म्हणून देऊ शकता. खरोखरच वस्तू संग्रहालयाची ही जी सफर आहे ही खरंच खूप अनोखी आहे. खूप नव्या गोष्टी निश्चित आपल्या ध्यानी आल्या असतील. या कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये एकाच गोष्टीचा जाता जाता उल्लेख करावासा वाटतो. ही गोष्ट मला वाटतं आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल की आंतरराष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिन साजरा केला जातो आणि या दिवशी प्रत्येक म्युझियममध्ये, प्रत्येक वस्तू संग्रहालयामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत असतं, अनेक कार्यक्रम घेतले जातात. तर याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया आणि या कार्यक्रमाची सांगता करूया. प्रियांका, याविषयी काही सांगशील आम्हाला? 18 मे हा आंतरराष्ट्रीय म्युझियम डे आहे आणि मघाशी जसं मी म्हटलं, अक्षय तृतीयाच्या दिवशी आम्ही तो अन्न मुलांकरता कार्यक्रम केला होता. तसंच अनाम प्रेम ही एक विचारधारा आहे सद्गुरू प्रेरणेने स्फुरित झालेली आणि या विचारधारे थ्रू आम्ही समाजातील चौकटीत आणि चौकटी बाहेर असलेल्या सर्वांसाठीच कार्यरत आहोत. तर इथे मुलं आहेत, त्यामुळे मला अगदी ही गोष्ट नमूद करायची आहे की जसे आपले काही हक्क आहेत तसेच आपली काही कर्तव्य आहेत आणि आपली जी भारतीय संविधानात 51 क हे जे कलम आहे त्यात काही कर्तव्य आपली नमूद केलेली आहेत. त्यात असं म्हटलेलं आहे की आपल्या संस्कृतीचा हा जो ठेवा आहे तो जतन करणं हे आपलं एक कर्तव्य आहे. आता प्रत्यक्षरित्या आपण हे कर्तव्य पार नाही पाडू शकत आहोत, आपण सगळेच ते जतन नाही करू शकत आहोत. म्हणूनच 18 मे या दिवशी आपला ठेवा जतन करत आहेत त्यांना जाऊन धन्यवाद करणं हे आपलं एक कर्तव्यपूर्ती करण्यासारखं आहे. जसं आपण हक्कांसाठी भांडतो तसं आज तुम्ही मुलं आहात आणि तुम्ही पुढची पिढी आहात, त्यामुळे आपल्या कर्तव्याची जाणीव आपण कुठल्या पद्धतीने पूर्ण करू शकतो हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे 18 मे या आंतरराष्ट्रीय म्युझियम डे दिवशी आपण सर्वांनी तिथे जावं, ते म्युझियम तर पाहावंच, त्या व्यतिरिक्त म्युझियममध्ये अहोरात्र कार्यरत असलेल्या या सर्वांनाच आपण एक धन्यवाद द्यावा. 18 मे तारीख याच्यासाठी निश्चित केली की ही आयकॉम, मागाशी मी जे सांग इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम, त्यांनी ही तारीख निश्चित केलेली आहे आणि याचा उद्देश आहे की जनसामान्यापर्यंत वस्तू संग्रहालयाबद्दल जाणीव तयार करणं. नक्कीच हाच त्याचा मुख्य उद्देश आहे. वस्तू संग्रहालय या वास्तूशी आज आपली नव्याने मैत्री झालेली आहे, त्यामुळे यापुढे आपण जेव्हा म्युझियमला भेट देऊ तेव्हा ती अधिक डोळस असणार आहे, आपण अधिक जागरूक असणार आहोत. अशाच काही विषयांची जाणीव आपल्यालाही झाली असेल, तुम्हालाही वाटत असेल की त्या विषयांवरती या मंचावरती चर्चा व्हावी, तर हे विषय आम्हाला नक्की कळवा आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोवर नमस्कार.
आहे